बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करता हूँ उस नाम से जो बड़ा ही रहम वाला है। आजच्या या सत्राचे अध्यक्ष, मंचावरील सर्व मान्यवर, खऱ्या अर्थाने मी स्वतःला नशीबवान समजतो, कारण 15 दिवसापूर्वी मुस्लिम समाजाच्या सर्व पंथांच्या धर्मगुरूंच्या मध्ये बोलण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर आज या मंचावर मुस्लिम समाजाच्या विचारवंतांमध्ये बोलण्याची संधी मिळत आहे। खऱ्या अर्थाने मी लेखक नाही, मी साहित्यिक नाही, परंतु तुमचं साहित्य वाचून आणि आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे। जर तुमचं साहित्य मिळालं नसतं तर आंदोलनाची दिशा ठरली नसती। सर्व वक्त्यांनी भाषण केलं का युवकांपुढे आव्हान आहेत, मुस्लिम युवकांपुढे आव्हान आहेत। मी तर म्हणतो अन्य धर्मीयांच्या समोरील युवकांपुढे जेवढी आव्हानं आहेत त्यापेक्षा 100 पटीने जास्त मुस्लिम तरुणांपुढे आव्हानं आहेत। आणि ती आव्हानं का निर्माण झाली याचं कारण सर्वात पहिले त्याचं त्या रोगाचं मूळ शोधणं गरजेचं आहे। आणि त्याचं मूळ नडलेलं आहे ते ह्या देशाच्या फाळणीमध्ये कुठेतरी त्याचं बीज रोवलं गेलेलं आहे। ज्या वेळेस ह्या देशाची फाळणी झाली त्यावेळेस ह्या देशामधली उच्च शिक्षित, उच्च वर्णीय, उच्च राजकीय हा सर्व समाज पाकिस्तानात निघून गेला। इथे जो उरला होता तो कष्टकरी समाज होता। कष्ट करणारा, टायर पंक्चर काढणारा, हातगाडी लोटणारा हा समाज या भारत देशामध्ये, ज्याची ऐपत नव्हती ती पाकिस्तानमध्ये जायची, तो समाज या देशामध्ये राहिला। आणि त्याने डोक्यावर कफन बांधलेलं होतं का आता जे काय होईल ते माझं या देशामध्ये होईल। म्हणून तेव्हापासूनच एक वातावरण निर्माण झालं का ह्या देशामध्ये आपण निर्वासित म्हणून आहोत। इसलिए एक सिमटा हुआ समाज इस देश में अपनी जिंदगी जी रहा था। त्यानंतर काय झालं तर एकूण वातावरणाची निर्मिती अशी झाली का ह्या देशाची फाळणी धर्मावर आधारित झालेली आहे। त्यामुळे इथे मुसलमानांचा कोणताही अधिकार राहिलेला नाही। त्यामुळे येथील मुस्लिम समाज हा संकुचित राहिला, भित्रा झाला। आणि त्यानंतर जे घडलं ते अतिशय महत्त्वाचं आहे, कारण तरुण जो होतो तो लहानपणापासून तरुण होतो, परंतु या देशासाठी ज्या मुस्लिमांनी बलिदान दिलं त्या मुस्लिमांचा इतिहास ह्या देशातील राज्यकर्ते असून द्या, शासनकर्ते असून द्या, त्यांनी मुस्लिमांचा इतिहास पुसण्याचं काम केलं। आणि जेव्हा लहान मुलं शाळेत जातं, शाळेमध्ये त्याच्या समोर इतिहासाचं पुस्तक येतं, त्यामध्ये त्याला फक्त टिळक, आगरकर आणि सावरकर दिसतात। त्याच्यामध्ये कुठेही माझा अशफाकुल्ला दिसत नाही। आणि तो विचार करतो का खरंच आम्ही पाकिस्तानमधून तर आलेलो नाही, खरंच आमचे ह्या देशासाठी आमच्या पूर्वजांनी काही बलिदान दिलेलं आहे की नाही। कारण जेव्हा इतिहासामध्ये आमची नोंद नाही, म्हणून तो लहानपणापासूनच एक संकुचित प्रवृत्तीने जगत असतो आणि त्याच्या आजूबाजूला एक प्रकारचं वलय निर्माण केलं जातं का इस देश में तेरा कुछ नहीं है। शिक्षण घेण्यासाठी जेव्हा प्रवेश करतो तेव्हा त्याच्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती अशी गंभीर असते का ते तेव्हापासून त्याला बिंबवायला सुरुवात करतात, बेटे पढ़ लिख के क्या करोगे।
तुझे थोडी ना नौकरी मिलने वाली है. त्याचे 2-3 कारणं असतात. घरामध्ये मुलगा मोठा असतो, मुली लहान असतात आणि मुली मोठ्या होत फास्टमध्ये जातात, लवकर लवकर मोठ्या होतात. वडील कुठेतरी रिक्षा चालवत असतो, 100-200 रुपये कमवत असतो आणि तो घराचा फक्त खाण्यासारखं जीवन जगण्यापुरतं एका जीवन कसं तरी जगायचं असं एक रोजीरोटीचं साधन त्याच्याकडे उपलब्ध असतं. आणि जसजशी मुलगी मोठी होत चालते, मुलगा मोठा होत चालतो, त्याच्या डोळ्यासमोर एक विचार येतो, आता माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, माझ्याकडे कुठेही शिदोरी नाही. मग तो मुलाला कुठेतरी सांगतो, बेटा आता बस झालं, तुला कुठे नोकरी लागणार नाही, कुठेतरी रिक्षा चालव, केळ्याची गाडी लाव, भंगारचा गाडा लोट. कारण मुलगी वयाला आलेली असते, मुलीचं लग्न करायचं असतं आणि तोच मुलगा जो कमवेल त्याच्यातून शिल्लक ठेवून त्या मुलीचं लग्न करत असतो. अशी परिस्थिती आज ह्या देशामध्ये मुस्लिमांची झालेली आहे. ही तरुणांपुढले आव्हान आहेत. प्रश्न आरक्षणाचा घेत असताना आरक्षणावर जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरतो, माझे साथी मोहसिन खान आहेत, मराठा खान आहेत, आझिमभाई पण आरक्षणाच्या विषयावर, डॉक्टर राकीब साहेब पण आरक्षणाच्या विषयावर जेव्हा फिरत असतात तेव्हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो का आरक्षण आम्ही मागत आहोत, कशासाठी मागत आहोत? ज्या धर्मामध्ये आम्ही जन्माला आलो तो धर्म समानतेचा संदेश देतो, बरोबरीचा अधिकार देतो. आरक्षणाची लढाई ही काय गरिबी हटाव नाही किंवा गरिबी हटाव चा संदेशही नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समाजासाठी जेव्हा आरक्षण मागितलं ते बरोबरीच्या अधिकारासाठी मागितलेलं होतं, त्यांच्या समाजाच्या गरिबी हटवण्यासाठी मागितलेलं नव्हतं. कारण ज्या ठिकाणी उच्चवर्णीय कलेक्टरच्या खुर्चीवर बसलेला होता त्या ठिकाणी माझा समाज बसावा अशी त्यांची अपेक्षा होती त्या आरक्षणाच्या मागची. आणि म्हणून आमची ही अपेक्षा तीच असावी. आज आम्ही पाहतो ज्या ज्या क्षेत्रामध्ये आम्ही जर अभ्यास केला आमच्या समाजाचा, राजकीय क्षेत्राचा तर विषय काढत नाही मी, कारण ज्या वार्डामध्ये किंवा ज्या प्रभागामध्ये ज्या मतदारसंघामध्ये मुस्लिमांचं प्रमाण 30% असतं त्या ठिकाणी 4-5 मुस्लिमांना उभं करण्याचं काम आपले राजकीय पक्ष चांगल्या रीतीने करतात. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत राजकीय क्षेत्रामध्ये मुसलमानांचा प्रवेश होऊ नये याची व्यवस्था पहिलेच करून ठेवलेली असते. म्हणून राजकीय क्षेत्राची तर गोष्ट सोडा, परंतु शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आज आम्ही जर पाहिलं तर मुस्लिम समाज हा बहुसंख्येने स्लम एरियामध्ये राहतो. आमच्या समाजाच्या सामाजिक संस्था असून द्या, राजकीय नेतृत्व असून द्या, कोणी त्या स्लममध्ये अभ्यासिका काढण्याचा प्रयत्न केला नाही. आणि शिक्षणामध्ये मेरिट आणण्यासाठी तर त्याच्यासाठी ते वेगळंच भाषण देणारा आणि वातावरण मुस्लिमांच्या अस्मितेला आव्हान देणारा कुठला तरी वातावरण भेटणार नाही तोपर्यंत आणि मग त्यांचेच क्लिप त्यांच्या मोबाईल मध्ये असतात आणि मग त्यांच्यासारखी शेरवानी, त्यांच्यासारखी टोपी ह्याच घालून ते स्वतःचा आता मेरिट मध्ये आला नाही त्याच्यामध्ये हे त्यांचं यश नसून हे सामाजिक चळवळीचं अपयश आहे. कॉम्पिटिशनला आला नाही तर त्याला नोकरीमध्ये कुठे जागा भेटू शकत नाही किंवा उच्च शिक्षणामध्ये आपण या मुद्द्यावर बोलतो. आजपर्यंत आज जॉब फेअर आमिर इद्रिसी घेत असतील तर मग अशा पद्धतीने एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी सत्य समितीच्या अहवालात असं म्हटलं की 4 मुसलमान जर एमपीएससी परीक्षा देत असतील, स्पर्धा परीक्षा देत असतील, त्याच्यातला एक विद्यार्थी हा त्याचा लायक असतो. म्हणजे द सक्सेस रेशो, यशस्वीतेचा रेशो हा 25% आहे. आमच्यामध्ये टॅलेंट आहे, फक्त समस्या आहे आम्ही तर त्या ठिकाणी जेव्हा आम्ही नाही
संविधानिक रीतीने मागणी करतो का शिक्षणामधलं आरक्षण यशदा तरी मार्फत कमीत प्रशिक्षण कमी कायम देताना करा. प्रशिक्षण म्हणून काम कुठेतरी करताना मला एक आमचं गोष्ट मेरिट जाणवली, कमी ती असलं तरी स्पष्टपणे आमचा मांडतो. विद्यार्थी की पोलीस तिथे ट्रॅक कसं दिसेल. करतात, परंतु एखादा XYZ त्या युद्ध केला जातो. क्षेत्रातही कारण हे मुंबई युद्ध उच्च जेव्हा न्यायालयाने तुम्ही एखादी मान्य क्लिप करून वारंवार सुद्धा आम्हाला बघतात, त्या व्हॉट्सअप आरक्षणापासून फेसबुकवर वंचित एखादी गोष्ट करण्याचं काम वारंवार शेअर येथील करतात. हे जातीवाद्यांनी मुस्लिम तरुणांना केलं. मला विनंती करायची आहे की आधीच्या या सत्रामध्ये असं म्हटलं गेलं की आपण व्हॉट्सअप आणि शैक्षणिक social media चा आरक्षण उपयोग केला पाहिजे. ज्या हा क्षेत्रामध्ये आम्ही दुरुपयोगाचा मागत परिणाम आहे होतो त्या की तुमचा क्षेत्रामधलं IP आरक्षण address रोखण्याचं एका काम विशिष्ट या शब्दांना जर शासनाने तुम्ही केलं वापरलं आणि मुस्लिम तर त्याचा समाजाला IP address हा शिक्षणापासून संरक्षण रोखण्याचं यंत्रणेपर्यंत काम जातो केलं. आणि मग आजपर्यंत त्याच्यातनं जेवढे तुमचे कायदे पूर्ण झाले व्हॉट्सअप मेसेज तुमचं त्यात फेसबुक ते आमच्या ताईंनी सांगितलं गो हत्या बंदीच्या बाबतीत 15 लाख मुसलमानांना बेकार करण्याचं काम केलं. व्यवसाय रोजीपासून त्यांची रोजी तोडण्याचं काम 15 लाख मुसलमान बेकार केले ह्या गो हत्या बंदीमुळे. प्लास्टिक बंदीची जी आता घोषणा झाली त्यामध्ये सुद्धा 70% प्लास्टिकच्या व्यवसायामध्ये मुसलमान काम करत होते. भंगारपासून प्लास्टिक वेचण्यापासून तर प्लास्टिकच्या रिप्रोसेसिंगमध्ये सुद्धा मुस्लिमांचं प्रमाण हे सर्वात जास्त होतं. परंतु आपण ह्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देत नाही. दोन 2012 साली जेव्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये पठाण सर मी केस दाखल करत होतो, सर्वात महत्वाचा विषय तो कुठून आला डोक्यात, तर संपूर्ण ह्या देशामध्ये जेव्हा एक वातावरणाची निर्मिती झाली आधारित आरक्षण देता येणार नाही म्हणून, आणि उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आजपर्यंत मुस्लिमांचा आरक्षणाला जो स्टे लावला त्याच आधारावर लावलेला आहे असं सर्वसाधारणपणे सांगितलं जातं. आणि त्यामध्ये अभ्यास करत असताना जेव्हा मी माझ्या स्वतःचा दाखला आणि माझ्या आई वडिलांचे कागदपत्र प्रॉपर्टीचे कागदपत्र जेव्हा काढून पाहिले तर त्या ठिकाणी माझ्या धर्माच्या कॉलममध्ये मुसलमान असं लिहिलेलं होतं. आणि मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्माची स्थापना केली आणि आमच्या दाखल्यांवर मुसलमान लिहून आलं. धनगरचा धनगट होतो, तलवारी निघतात, परंतु इस्लामचा मुसलमान होतो, तलवारी काढायला कोणाला, आम्ही तलवारीची भाषा बोलत नाही परंतु कायद्याची भाषेत तरी कमीत कमी लोकांनी समोर यायला पाहिजे. म्हणून उलमाच्या कॉन्फरन्समध्ये परवा जेव्हा मी ठासून सांगितलं का ही दुरुस्ती तुम्ही करायला पाहिजे, धर्माचा ठेका तुम्ही घेतलेला आहे, धार्मिक जी पकड या समाजावर लावलेली आहे ती तुम्ही लावलेली आहे, तर तुम्ही कमीत कमी एवढी तर दुरुस्ती करा का मुसलमानाचा इस्लाम धर्म तर करा. ज्या इस्लाम धर्माच्या नावावर तुम्ही पैसे कमवतात, मोठमोठ्याल्या देणग्या घेतात, तर कमीत कमी त्यांना त्यांचं समजावून तर सांगा का तुझा धर्म इस्लाम आहे म्हणून. आणि त्याच आधारावर 2012 साली जेव्हा मी कोर्टात गेलो आणि मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर लोक मला वेडं समजत होते. पागल हो गया बोले अजीज पठान, अगर मुसलमान का इस्लाम हो गया तो इसके सेहत पे क्या असर होने वाला है. परंतु 2014ला जेव्हा मुस्लिम आरक्षणाला चॅलेंज झालं आणि त्यावेळेस हायकोर्टामध्ये अनिल ठाणेकर आणि केतन तिरोडकर यांनी चॅलेंज केलं मुस्लिम आरक्षणाला, ह्याच आधारावर केलं का यांचा धर्म मुसलमान आहे आणि संविधानानुसार धर्मावर आधारित आरक्षण देता येणार नाही. आणि त्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये पार्टी झालो आणि आम्ही सांगितलं का आमचा धर्म हा इस्लाम आहे, मिळालेलं आरक्षण हे मुस्लिम समाजाला आहे. ज्या प्रकारे हिंदू धर्मामध्ये मराठा, माळी, कुणबी अशा प्रकारच्या जाती आहे, असेच इस्लाम धर्माला मानणारे मुसलमान, दाऊदी बोरी, खोजा, शिया अशा प्रकारे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं तर भारतीय उपखंडामध्ये अजूनपर्यंत जाती व्यवस्था संपलेलीच नाही. अजूनही आमच्यामध्ये ज्या बेसिक वरती, ज्या पायावरती इस्लाम धर्म उभा राहिला, जाती व्यवस्था संपवण्यासाठी इस्लाम धर्माची स्थापना झाली, ती जाती व्यवस्था आजही आमच्या देशामध्ये सुरू आहे.
आजही धोब्याची मुलगी नाव्याला चालत नाही, नाव्याची मुलगी धोब्याला चालत नाही. कारण जाती व्यवस्थेचा पगडा, आम्ही समानतेच्या गोष्टी करतो, इस्लाम धर्म समानता सांगतो, परंतु समानतेमध्ये आम्ही कुठेही त्या इस्लाम धर्माचं पालन करत नाही. फक्त छाती ठोकून सांगतो नारे तकबीर अल्लाह अकबर, नाही छोडेंगे. परंतु सर्व इस्लामच्या गोष्टी आपण सोडत आहोत, ज्या आयकॉनने आपल्याला 1450 वर्षापूर्वी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सूत्र उचललं ते मोहम्मद पैगंबराचं सूत्र होतं. कारण मोहम्मद पैगंबराने सर्वात पहिले सांगितलं, इकरा पढ़ो. मस्जिदें बनाई गई संगठित होने के लिए, अन्याय के खिलाफ जिहाद किया गया संघर्ष करने के लिए. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने सूत्र उठाया, अपने समाज को आगे लेके गया, लेकिन जिसने उस सूत्र को दिया उसको मानने वाला समाज आज उनसे भी निपत्तर जिंदगी जी रहा है. महात्मा फुले आपके पुणे का ही किस्सा है. सावित्राबाई फुले को पढ़ाने वाली फातिमा बीबी, जिस नाम से हम स्टेज को सजा रहे हैं, फातिमा बीबी इस्लाम की देन थी. उस्मान खान ने अपने 2 क्लासरूम दिए, वो इस्लाम की देन थी. सबसे अहम बात, हम छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले हैं. आज इस देश के अंदर ब्राह्मणों ने छत्रपति शिवाजी महाराज को शूद्र कहा था. शूद्रों के हाथ में तलवार नहीं दी जाती, लेकिन आदिल शाह इस्लाम को मानने वाला था, शाहजी के हाथ में तलवार दी. शाहजी ने शिवाजी के हाथ में तलवार दी. जब छत्रपति शिवाजी बना है तो छत्रपति शिवाजी भी इस्लाम की देन है. लेकिन हम मानने में कहीं कम गिर रहे हैं. मैं अपने साहित्यिक लोगों से कहूंगा कि अपने लेखनी को जरा अच्छी तरीके से चलाओ. जो हमारा आइकॉन है उसको सही ढंग से मांडो. इंशाअल्लाह हम इसमें कामयाब होंगे. और इस आरक्षण के लड़ाई के अंदर मैं साहित्यिकों से विनती करता हूं कि वो हमारा साथ दे, क्योंकि आखिर कलम आपके हाथ में है. हम रास्ते पे लड़ सकते हैं, कलम से नहीं लड़ सकते. आप कलम से लड़िए, हम रास्ते पे लड़ने के लिए तैयार है. इतना कहता हूं, आप लोगों की रजा लेता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र.